आज कशी केली ते कमेंट्समध्ये सांगा. तर स्पेशली कोकणमध्ये जे राहतात त्यांनी, कारण का भाजी तिकडचीच आहे, रेसिपी तिकडचीच आहे, त्याच्यासाठी. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आपली ब्लॉगची स्टोरी बिल्डिंगपासून. ही थार आहे ना, थार मस्त सजवली आहे. नंतर दाखवते मी तुम्हाला. निघते. चावी घेतली आहेस ना? चावी 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 मॉर्निंगचा व्ह्यू पण असं वाटतं पाऊस येणार आहे असं वाटतं. सूर्य मस्त झालं, काय माहिती दिसतं दिसतं सूर्य. चलो. हे खरं तू लवकर आली का उशिरा आली आहेस? उशिरा आली आहेस. लवकर बोलते बघ. बाय बाय बाय. काय माहित. मस्त एवढे ढग आलेत. आय थिंक आज पाऊस येणार आहे. पण खात्याने सांगितलं आहे पाऊस येणार आहे म्हणून. स्किपिंग करायचं दिसलं. गरम झालं. इथे पाणी आहे. कसं काय इथे एवढं हिरवगार पाणी टाकलं वाटतं काकांनी. हा रोड मस्त वाटतं ना. आमचं अकुर्ली गाव आहे. वाटतं ना मॉर्निंगला मस्त वाटतं, पण नाही ना एवढं ढग आल्यासारखं झालं. असं वाटतं का पाऊस येईल बघा. छान वाटतं ना. तिकडे जायचंय मला, तिकडे तिकडे जायचंय. डोंगर. बोरं नाही आली, चोरं. यावर्षी बोरं कमी येत नाही, तर ह्या झाडाला भरपूर बोरं येतात. एवढी बोरच नव्हती. कुठे चालला? मस्त गाडी सजवली. चलो. थार थार आहे थार. तुमच्याकडे पाऊस येतोय बघा. तुमच्याकडे येतोय का? दिसतोय तुम्हाला? ह्याच्या पत्रावर दिसेल बघा किती पाऊस यायला लागला. आता गडगड गडगड करत होता, आता पाऊस यायला लागला. आवाज येतोय मस्त. पाऊस यायला सुरुवात झाली बाई. दिसतंय ना पाऊस येतोय. तिकडचे पत्र दिसलं. कोणाकोणाकडे पाऊस आला, आमच्याकडे आला. मे महिना आणखीन आला नाही. विजा चमकतायत आणि पाऊस चालू झाला. त्या ताई बाई, हो पाऊस आला. त्यांचं लक्ष नाही त्या ताईंचं त्यांचं. त्या साईडला आग लागली का? आई बाबा आला. पक्षी घाबरलेत सगळे. इकडे तिकडे पळतायत. विजा गडगडतायत. बापरे, काही खरं नाही याचं वातावरण. पक्षी सगळे गडबड गडबड करतायत. काय होईल काय? खूपच आज बेकार दिसतं एकदम. इथे आग लागली की काय काय माहिती नाही, पण खूप धूर निघतोय. लोट येत आहेत आगीचे. सकाळचे झालेत 9-5 झालेत आणि एवढा वारा सुटला आहे ना. पाऊस पण पडतोय. पाऊस ना आत्ता नाही पडत आहे, मगाशी पडत होता. आता नाही, विजा वगैरे संपत होतो. आता वारा एवढा सुटला ना. कपडे बिपडे कसे. आवाज येतोय. झाडं दाखवते तुम्हाला. एवढा वारा सुटला आहे. तो झाडं बघितलं केवढं हलतं.
हे काय होईल लागलं, एप्रिलचा महिना आहे, आणखीन उन्हाळा संपला नाही आहे, पाऊस चालू झाला आहे, सगळे ऋतू चेंज झालेत. मला वाटतं इथे पण अमेरिका वगैरे होणार आहे आणि बर्फ पडेल. काय आहे, गरम होत होतं म्हणजे 4-5 दिवसापूर्वी एवढं गरम होत होतं ना, खूप गरम होत होतं. पण उन्हाळा आहे म्हटल्यावर तर काय. पण गेल्या वर्षी तरी मेमध्ये पाऊस चालू झालेला, यावर्षी एप्रिलपासूनच चालू झालं. आणि एप्रिल काय काही काही ठिकाणी तर किती पूर वगैरे आले. पण आता इथे पनवेलला आज पडला पाऊस. वातावरण तर म्हणजे असं थोडंसं गार वाटतं, जरा बरं वाटतंय, काय नाही. पण मग असं वाटतं ना, आता बघ ऊन वगैरे आलं ना, तर एवढं कडक ऊन होईल ना, तर नकोसं होऊन जाईल. ओके, काय होतं दिवसभरात, आणखी पाऊस पडतोय की नाही एवढा तर काय पडला नाही, पण विजा खूप कडकडत होत्या. आपल्याला आपली कामं आहेच, करायचीच आहेत. देवपूजा करायला घेते, चला भेटूया नंतर. देवपूजा झाल्यानं ऊन बघा किती पडलं, एवढं ऊन पडलं ना, बघ घामाला ना, तुम्हाला दाखवते एवढं ऊन पडलं. मग पाऊस पडतोय पण ऊन पडलं का ज्या खूप गरम होईल, असंच आहे. तर चला चहा करूया, नाश्ता काय केला नाही, 10 वाजले. एवढं टेस्टी लागतं ना हे, ह्याच्यात खोबरं आहे, शेंगदाणे, कुकीज आहेत, हे मस्त आहे. चहा तर मी संपवलं, मी नुसतंच खाते. खुसखुशीत आहेत. पेपरला याच्यावर हे ठेवतो मी, स्टँड याच्यावरती पॅन ठेवूया, फ्राय पॅन. यस, म्हणजे जास्त करपत नाही. बटर लावूया जरा. आता आपण इथे पॅन ठेवलं आहे गरम करून, पहिला आता असं ठेवूया, आता जास्त हलते असं ठेवूया, हे बरोबर आहे. आता हे काय ठेवायचं माहिती आहे का, नंतर लगेच हिट. बटर टाकूया जास्त नाही, आणि आपण आता ब्रेड लावूया ह्याच्यावरती एक एक. यस, आणि ह्याच्यावर देऊया झाकून आणि गॅस करूया थंड. पण ह्याच्यामध्ये आपल्याला एक पाण्याची वाटी ठेवायची, ती ठेवूया, झाकून ठेवूया. मी बोलले ना, पाण्याची वाटी ठेवायची, ते हे पाणी भरलेलं, आणि इथे हे ठेवते कुठेतरी ॲडजस्ट करूया. कारण का आपल्याला फक्त हे मेल्ट करायचं नाही, वाफ होईल आणि वाफेनेच घ्यायचं. आता ते ठेवलं आहे, ते होईल, ते पिझ्झा टाईप आहे. सिम्पल आहे रेसिपी, काय टेन्शन. पाव घ्यायचं, त्याला बटर लावायचं, आणि बटर लावल्याच्या नंतर त्याच्यात चिली फ्लेक्स वगैरे हे ते टाकायचं, जे असेल ते टाकायचं आणि बनवायचं, काही टेन्शन नाही आहे. असं थोडंसं स्टँड खाली घेतल्यानं म्हणून तसं झालं. आणि त्याच्यावर हे सगळं टाकायचं, ठेवून द्यायचं याच्यावर मस्त. पिझ्झा ब्रेडच बोलतो आहे बघा, काही होणार आपल्या ह्याच्यानं सांगता येईल, है ना. ओके, पाणी ठेवलं ना, तर वाफेने ते नंतर. बघा, हे असं मेल्ट झालं पाहिजे, खालच्या साईडने पण शिजलं आहे ना. देते आता, हे दिलं ना सगळं संपवलं लगेच. हे काय ती पण झोप, वाघाची मावशी ह्याचं करणारे. थोडंसं असं घेते, काजूची भाजी करणारे, वाटण्याचं तर केलं. काजू ह्याच्यात साफ करून ठेवले,
पाण्यात टाकून ठेवले. भात लावते. पसार पडलाय. भात लावून ठेवले. वरण भाताचा कुकर लावला आणि काच नाही बघा घेऊन आता ह्याचं वाटण करते मी फर्स्ट टाईम करते, पण आई मला सांगितलं कसं करायचं. आता ह्याच्यात आलं लसूण कोथिंबीर घेतली आणि ह्याच्यात कांदा टोमॅटो आणि खोबरं त्याचं आता वाटण करते. आणि ग्रेव्ही बनवते. त्याचं वाटण करते. मला थोडं खडीमध्ये सगळं जास्त आवडत नाही, पण आता फोडणीला मी दालचिनी टाकते थोडीशी. आपल्या मसाल्यामध्ये सगळं वाटण करते. वाटण केलं थोडं बारीक असं मस्त पेस्ट केली. पीठ मळून ठेवते आधी आणि नंतर उडायला लागली. आता आपण ना भाजी टाकायला घेऊया. लंगडी ठेवली गरम करत. आणि पसारा झाला असेल तर प्लीज इग्नोर करून टाका, कारण काय खूप पसारा असतो माझ्याकडे. खूप छोटं किचन आहे ना, त्याच्यामुळे. तेल टाकूया. तेल मला जास्त लागतं. जेवढं खातात तेल टाकतच. आणि हे वाटण केलं, ह्याच्यात आलं लसूण मिरची कोथिंबीर टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात मी. आता ह्याच्यात जिरं टाकते जरासं. ठेवले मी काजू मस्त सोडून पाण्यात ठेवलेली मी दाखवलं मगाशी. ते जरा तडतडलं जरा लवकरच टाकलं असं वाटतंय मला. नंतर कढीपत्ता टाकला. आता कढीपत्ता माझा सुकला आहे, पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता पावसाळ्यात नाही भेटलं तरी आपण खातो ना सुकवलं, सुकवलेलं चालतं. फक्त ह्याच्यात आणि हे वाटून टाकतं. वाटून टाकून सगळं काढून घ्यायचं. वाटून काहीच ठेवायचं. आणि ह्याच्यात ग्रेव्हीला पाणी हिंग टाकायला विसरली, जरासं वाटून टाकते. त्याचा मसाला परतवणारच आहे. आणि ह्याच्यातच आता आपल्याला लाल तिखट हळद म्हणजे आपला आगरी मसाला हळद टाकून घेऊ. आणि हा आपला आगरी मसाला गरम झाला पाहिजे. गरम झालं समजेल. त्याच्यात जरासं मीठ टाकलं. लागेल तेवढंच टाका, जेवढं लागणार आहे तेवढंच. गॅस बंद करूया. 2 शिट्ट्या झाल्या फक्त भातच आहे. त्याच्यात पण थोडीशी वाफ एवढी. आणि पीठ मळून ठेवलेलं फक्त पीठ मळून ठेवलेलं मी. भाजी झाली का चपात्या करायच्या. भात झालं बघूया कशी होईल काजूची भाजी. मी खरंच फर्स्ट टाइम करते. आईने मला सांगितलं
बघूया. आता भाजी होती, जेवायला मागते साहेब. झोप झाली वाटतं पूर्ण. जवळजवळ तो 7 वाजल्यापासून झोपतो ना. 9:30 झाले. 2.5 तास झोपला. ते चांगलं परतून घ्यायचं. परतलं तर म्हणजे त्याचं खालचं टाकूया आपण जे ठेवलेले सोडून. अशी करतात मला सांगा. त्याच्यात वांगं पण टाकतात साहेबांचं वांगं. पाणी टाकून शिजत ठेवूया. आता ह्याच्यात टोमॅटो टाकलेले आहे, कोकम टाकलं असतं. अशी ते हे झालं फक्त कढीपत्त्याला भाजी या साईडला ठेवली तर मग चपाती करायला होती ना. अशा तऱ्हेने आता कोथिंबीर आपली भाजी. नंतर शिजल्यावर थोडंसं गोड टाकूया, म्हणजे साखर जराशी टाकूया तर होईल. अच्छा हां, आज हे जे फ्रेंड नाही खेळायला तेव्हाच छान आहे. हे जे होतं ना मिक्सरमधलं तर पाणी, मिक्सरच्या मध्ये तेच टाकूया. जास्त टाकायचं नाही. त्याचीच ग्रेव्ही होईल मस्त. काजू शिजतील पण नंतर वाटलंच तर आपण 1-2 पॉपकॉर्न टाकतो. घट्टे आणखी पाणी टाकावं लागेल कारण काजू शिजावं लागतं. ते काही ना घट्ट आहे ना, थोडंसं टाकूया पाणी आणखी थोडंसं. ते वाटून बऱ्यापैकी केलेलं मी. त्यावेळी इकडे ठेवूया ह्या साईडला आणि इकडे चपात्या करायला घेऊ. तुम्ही दिल दिया है ये सौदा किया सनम. चपात्या करायला घेऊया मस्त तेलाच्या चपात्या करूया. फुलके नाही करायचे, तेलाच्या चपात्या. आता संध्याकाळी फुलके बरे वाटतात. तुम्हाला काय वाटतं काजूच्या भाजीबरोबर कोणती चपाती चांगली वाटते का भाकरी? भाजी शिजते आहे. चपातीची पैकी तयारी. असं वाटतं की कारण का माझं खूप असं खूप ह्याच्याने काही असलं तरी ते माझं नाही रे माझा राठवड ऐकून माझ्यासाठी खूप चांगलं. त्याच्यासाठी कोणी काही शकत नाही पण मला एवढं सांगा काजूच्या भाजी बरोबर कोणती म्हणजे चांगली वाटते, कोणती चांगली वाटते, चांगली वाटते काय चांगलं वाटते ते बरोबर मी सांगा मला तरी कमेंट करायला कोणते मला मला तुमचं करायला सिरियसली. तुम्ही खाली माझी सांगितली आपण सगळं काही सांगितलं आपल्या आपल्या इथे सांगा मी आपल्याची रेसिपी दाखवणार आहे. आपल्या माहिती बघणार आपल्याकडून त्याची साहित्य असतात नाही म्हणजे मुंबईला खाण्याचं घेणं आपल्याची रेसिपी करूया. त्या दिवशी आपण बाबांना चांगली आणणार बाबांची आणखी ना आणखी मी मला त्याच्या आधी आणखी मी दिलेलं छान होते सुंदर होते ना मच्छी आहे मागे साखर पाहिजे आपण सगळ्या वाटत असेल खाण्यापिण्याची काय करण्याची Yes?
ए यश जरा फ्रीज मध्ये ओपन काढ. मला असं पण समजायचं नाही. आंबट टाकायचं तर पण नसतं. शिजला असेल काजू. गॅस बंद करते. चपाती भाजी सगळी भाजी भाजी तर अशा तऱ्हेने आपली झाली आहे भाजी वगैरे. तर काय हल्लं तर आजचा दिवस असा गेलेला आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि माझी भाजी कशी झाली, मी कशी केली, बरोबर केली का चुकीची केली, प्लीज कमेंट करा. कारण का मी फर्स्ट टाईम केले, मला जसं आईने सांगितलं तसं. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल. तर काय तुम्हाला सांगायचं असेल तर कमेंट्स करू शकता. का तुम्ही ताई हे नका करू, ते नको करू, तर चालेल. आणि मेन गोष्ट म्हणजे मला काय सांगायचं माहिती, प्लीज मॅडम वगैरे नका बोलू, मला ताई बोला. आय डोंट लाईक मॅडम. हे असं करा, तसं करा, ठीक आहे, मी तुम्हाला सांगेल. आणि भाजी मी आज कशी केली ते कमेंट्समध्ये सांगा. तर स्पेशली कोकणमध्ये जे राहतात त्यांनी, कारण का भाजी तिकडचीच आहे, रेसिपी तिकडचीच आहे, त्याच्यासाठी. आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असाच आवडत राहील. आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, न्यू ब्लॉगमध्ये. ओके, बाय, टेक केअर.